नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोकणामध्ये शिमगा हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. मुंबईवरून चाकरमानी हे आपापल्या गावी या शिमगा सणासाठी जात असतात. आम्ही सुद्धा आमच्या या छोट्याशा गावी, कृष्णनगर गावी या शिमगा सणासाठी आलेलो आहोत आणि आम्ही हा सण खूप चांगल्या पद्धतीने, खूप उत्साहामध्ये साजरा केला. आणि हा कसा साजरा केला ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहाल. गावामध्ये छोटंसं राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि होळीच्या सणाच्या दिवशी या राधाकृष्ण मंदिराला सजवलं जातं. त्या नवीन मूर्तीला नवीन कपडे आणि दागिने चढवले जातात. तसेच जी पालखी असते त्या पालखीची तयारी केली जाते आणि पालखीला व्यवस्थित साफ करून आणि तिला व्यवस्थित कपडे, घुंगरू आणि फराळ लावून तिला एक सज्ज केलं जातं. कोकणामध्ये खालूबाजा हा प्रकार सर्वत्र आढळतो. म्हणजे प्रत्येक सणामध्ये किंवा लग्न कार्य असेल तिकडे हे खालूबाजा हा आवर्जून ठेवला जातो. कारण त्याचा एक रिदम, त्याचा एक जो एक ठेका असतो ते खूप छान वाटतं ऐकायला आणि त्या तालावरती लेझिम नसताना खूप मजा येते. होळीसाठी लागणारे जे साहित्य असतात, लाकूड, झाडाची फांदे, गवत, कवळ आम्ही बोलतो, ही सर्व तरुण मंडळी जंगलामध्ये जाऊन ते घेऊन येतात आणि जी काही लाकडं असतात, जी मानाची लाकडं आपण म्हटलं जातं, ते आपण वाजत गाजत आणतो. होळीसाठी जो खड्डा खोदलेला असतो त्या ठिकाणी एक आमची फिक्स ती दगड आहे, त्या दगडीच्या मापानेच खड्डा खोदला जातो आणि होळी उभारण्या अगोदर तिथे मनोभावी पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर तो मानाचा झाड असतो तो आपण उभा करतो. एकदा का मानाचं झाड व्यवस्थित उभं राहिलं की त्याच्या आजूबाजूला सर्व लाकडं ही उभी केली जातात. लाकडानंतर एक झाडाच्या फांद्या असतात, ओल्या फांद्या, सुक्या फांद्या, ह्यांचा एक थर लावला जातो आणि त्यानंतर जो कवळ आपण तोडलेला असतो तो लावला जातो आणि शेवटला जो आपला सुका गवत असतो त्या गवताने होळी पूर्ण साकारली जाते आणि ही व्यवस्थित वेलीने बांधली जाते. म्हणजे जंगलामध्ये उपलब्ध असलेल्या ज्या वेली असतात आणि त्या मजबूत असतात त्या वेलीने ही होळी पूर्ण बांधली जाते.
आता होळी ही पूर्ण तयार झालेली आहे आणि सर्व मंडळी आता आपापल्या घरी जाऊन सर्व जेवण वगैरे आटपून पुन्हा मंदिरामध्ये एकत्र जमणार आहेत आणि मंदिरामधून आपली जी पालखी तयार केलेली आहे ती पालखी घेऊन नाचत गाजत होळीच्या ठिकाणी जाणार आहेत. गावातील सर्व स्त्रिया नटून थटून होळीची पूजा करण्यासाठी येतात आणि होळीच्या भोवती पूजेचा हा थाट मांडला जातो. मित्रांनो, कोकणाला अश्मयुगीन इतिहास आहे. कोकणात 12 बलुतेदार पद्धती होती. गावच्या ग्रामदेवांच्या नावाने बोलण्यात येणारे हे होळीचे फाग म्हणजे देवाचे केलेले स्मरणच आहे. एकदा का हा फाग बोलून झाले की मग होळी लावण्यात येते आणि होळी लागताच शिमग्याची बोंब सुद्धा मारली जाते.
एकदा पेटली की गावातील मंडळी एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवून एक फळी तयार करतात आणि होळीच्या भोवती नाचतात. आणि हे नाचताना खूप मजा येते, कारण का हे कोकणातले पारंपरिक नृत्य आहे आणि ते नाचताना एक वेगळीच एनर्जी येते. आणि मंडळी या पेटत्या होळीमध्ये मनातील अहंकार, दुजाभाव, वाईट विचार, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी आपण विसर्जित करतो आणि पुन्हा एकदा एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण माघारी जात असतो.